अगं बाई 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 हे काय जाताना भेटायला ती बॅग. मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात. माझा कसा अजूनही थोडाफार व्यवस्थित झालेला आहे. काल परत खूप त्रास होत होता म्हणून मी व्हिडिओज केलेच नाही अजिबात. तर मग आज खूप सारं काम आहे कारण आज कोण येणार आहे? बाबा. फायनली बाबा ताईंच्याकडे यायला जातं थोड्या वेळाने इकडे येतील ते. मग त्याच्यानंतर मला आणि ह्यांना थोडं बाहेर जाऊन यायचं आहे, काम आहे. कारण उद्या मी चाललेली आहे गावी आणि आरो दोघंच चाललेलो आहोत. मग ते बाकी सगळी जी कामं जमलं तर तुम्हाला फ्लॅटचं दाखवेन, जर सगळं ओके झालं असेल तर. नाहीतर मग नेक्स्ट सुट्टीला जाईन तेव्हा दाखवेन. कारण सगळी कामं होणं गरजेचं आहे वेळेमध्ये आणि ते प्रॉपर तयार झाल्यानंतरच दाखवायचं. मग ते सगळं करून गावी जाऊन राजी माई बाळ. पहिला आमचं ठरलेलं की आरव नाही म्हणत होता अगोदर की नाही मला यायचं नाही तुम्ही जा. आणि नंतर मग आता त्याला जो चेहरा आहे ना तिचा राजनंदिनीचा सोडायला नाही वाटत तिला. असं घेऊन येऊया आपण मुंबईला तिला. खरंच तर म्हणा लागलोय. राजीमाईला गेल्यानंतर सांग मुंबईला दे म्हणून. वेगळं नाही वाटत मी. दात पडले ना, खिडकी झाली तुझी त्याच्यामुळे. तर मग आज जाऊन थोडंसं सामान घेऊन यायचंय. मम्मीला एक गोष्ट आवडते, पप्पांना पण थोडंसं काय काय घेऊन यायचं आहे, कपडे वगैरे. कारण ते खूप खराब होत आहेत कपडे त्यांचे. तर दुपारी जाऊन घेऊन येतो. आता बाबा आल्यानंतर मग ते आले की मग आम्ही निघतो. त्यामुळे स्टे ट्यून. अगं बाई 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 हे काय जाताना भेटायला ती बॅग पकडली. दमांगे पाय हळू घे हळू घे. ती पण घेतीस आणि काय तिथे घेते उचलते घे का जड आहे ते. काय माहित आहे तो पपई नाही, खालचा पपई चिरडलाय. जेवढं चांगला असेल तेव्हा खावा. अर्धा टाकून टाकायचं. ये काहीच नाही त्याच्यात आहे हे बघा. ते मोठा आहे. त्याची भाजी झाली पपईची. आणून खाते येत नाही बघा. जाऊ दे ते भाजीपाला झालाय त्याचा. आराम वरणात फडका घेऊन गॅलरीच्या कपडा आणले राजा. कसं झालं दाखवू की कसं ठेवलेला तुम्ही बसलेला त्याच्यावर. मी कशाला बसू. मग ते हे झालं तयार बी गावानं ते तयार होत रे. तयार असल्या कारण अरे ज्यूस करा की मग त्याचा. ग्रिल मध्ये आहे बघ ते घेऊन सगळं पाणी लागलं. त्याला काय नाही. त्या पोरीने दिल्यात शेंगा. हा तिचं नाव घे. बोलकेवाडीच्या. ती म्हणली काल कमेंट टाकलेली बघ एक कोणतरी कातकर. हा पोरीने दिलेला आहे. कुठल्या आपल्या सबस्क्रायबर. हा कातकर बोलकेवाडी. सोल्याच्या शेंगा काय असेल ते. सोन्याचं काय नाव त्याचं? तिकडे थंडी होते. किती वाजता निघाला का? गावाकडे सफरचंद पण लागायला लागलं. पांडव दिले ते. कुठली झाडाची? आपले नव्हे ना सफरचंद झाडाचे. सफरचंद आपलंच आहे. बाबा एवढं लागलो. कशाला एवढं कधी लागलं? ऊस आला ऊस. रोज आता ज्यूस काढायचा. दाखवा. तरी म्हणालो एवढं वजन कसलं ते. त्याच वजन होतं वाटतं ते. बाबा ऊसाचा रस काय पण कर. हे बघा अजून थोडी झाली. अजून 550 रुपयाचा स्टंप घेतला. पहिला आठवायचं काढा घेतलं ते कात्र पडल्यासारखं व्हायचं खाऊन. ते व्यवस्थित हे करणं कांदे काढून ना दोन्ही साईडला मग खायला पाहिजे. ते घर कसं ऐकायला करतात ना तसं करायला. ते टाकूनच देऊ.
कोणाकोणाचं काय काय कोणाला द्यायचं? हे काय नाही कुणाला द्यायचं, आपलंच आहे. त्याच्यात काय त्याच्यात आणि आहे की. अजून काय आहे? भाजीपालाच भरलाय का काय? नाही अजून काय आहे बाबा? खोल रे बाबांना खुललं ना ते. अरे मेन चेन काढा की, असं काय खोलावं लागलं. हे नाही अरे. अरे मोठी चेन. मला तरी कुठे महिने कुठं किती कळता आहे ना बाबा. धुवायचे ते कपडे? ठीक आहे. काय ही गीताईन दिली स्पेशल मिरची आहे. खाऊन दिसतंय ना? खाऊन उरलेली घेऊन आला. मिरच्या चांगल्या होत्या, फ्राय केल्या. मिरचीचं लोणचं. ते चटणी आपली हे काय? तांदूळ आहे. अरे असं पकडे करायचं टाकते असं दोन्ही हे करून ती बदल आहे. 470 रुपये. बाबांच्याकडून तुम्ही पाठवलेल्या हे शेंगा पोहोचलेल्या आहेत आणि याची भाजी नक्कीच व्हिडिओमध्ये केली जाईल. ताज्या मिळाल्या. थँक्यू सो मच स्वप्नाली कातकर. हे काढायला पाहिजे, ओपन ठेवायला पाहिजे. हे काय करदेव आहे काय? करदेव आहे काय काय गाय लगा उद्या देते. उरलेलं घरातलं मग कुणाला द्यायचं ते. बाबा तुम्हाला काहीतरी काहीतरी आणलंय. किती महाग आहे तेव्हाचे. ती गावठी गाजर असते का? 550. म्हणजे स्टंप होय. मी म्हणलं काय मागायचं? बाबा ओरडतात मला बाबा. ते आळूरातनं बडण करून दिल्याने आणि ते पण गरम नाही होते. काजूचं नाही हे शेंग काय ऊस सगळं होय. ते शेंगा जरा दिली, तांदूळ नको म्हणजे ते गादीनं दिलेलं आहे. ते काटकट भाजीपाला टाकायचं त्या काय? कोबल्या आजऱ्याच्या बबनपूरचे. भाजी भारी होती कोंबडीची. ते एक त्या पॅन्टम काकाला द्यायला पाहिजे, मला लय आवडतं. आज बी सकाळी विचारलं त्यांनी आले काय बाबा म्हणून. म्हटलं आल्यात. मसुरा असतात ना त्या भिजत टाकायला पाहिजे, छान लागतं त्याच्यावर. चांगले सिग्नल करायला पाहिजे. आणि दुपारी भिजत टाकतो मला, संध्याकाळी टाकता येते. ते भातात टाकलं ना ते वास चांगला येतो. तांदळाच्या डब्यात. हा तांदळाचा पण ह्यालाच वास नाही. नाही शिजल्यानंतर येणार. म्हणजे भात शिजवताना टाकायचं आहे की भाताच्या डब्यात? शिजवताना काय आहे खरं विचारायचं आणि नाही ते काय त्याचा चांगला सुगंधी भाताला वास येतो. आज आपण. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की बाहेर तरी जायचं आणि थंडी आता आहे सुरू, कोणताही मेकअप आपण अप्लाय केला तर तो ड्राय फ्लेकी दिसतो ह्यासाठी. आणि आपल्याला थोडंसं फाउंडेशन तरी पाहिजे असतं किंवा हायलायटर वापरायचं, ज्यामुळे स्किन अशी ग्लोवी ड्यूवी दिसेल. आणि मिनिमम पण मेकअप पाहिजे, थंडीमध्ये जास्त मेकअप पण नको. तर असं असेल तर काय करायचं ही ट्रिक मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. माझं स्किन केअर रुटीन झालेलं आहे, त्याच्यानंतर प्रिपरेशन झालेलं आहे स्किनसाठीचं. तर आता मी अशी ट्रिक तुमच्याशी शेअर करते ज्यामुळे आपला मेकअप नॅचरल पण दिसेल आणि ग्लोवी ड्यूवी सुद्धा दिसेल. चला, ही NYBAचं हे पिंक टोपाज स्ट्रोब क्रीम जी आहे ती ऍक्च्युअलमध्ये स्ट्रोब क्रीम हे काय काम करेल माहिती आहे का? मॉइश्चराईज सुद्धा करेल स्किन आणि स्किनला एक ग्लोवी ड्यूवी असं सुद्धा लुक देईल. तर मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती ते अप्लाय करणार. इथे तुम्ही बघताय की इन्स्टंट असा लुक आलेला आहे. स्किनवरती जेव्हा लाईट रिफ्लेक्ट होते त्याच्यानंतर तुम्ही बघताय की रिफ्लेक्शन किती छान दिसते आणि ग्लोवी आणि ड्यूवी दिसतोय लुक जो आहे. तर असा हा इल्युमिनेटिंग लुक मिळवण्यासाठी तुम्ही हे प्रोडक्ट ट्राय करू शकता. त्याच्यानंतर मी काय करणार आहे की जिथे मला थोडंसं पिगमेंटेड किंवा पिंपल्स वाटत आहे तर तिथे फक्त मी फाउंडेशन थोडंसं अप्लाय करणार आहे जेणेकरून हे सगळे कव्हर होऊ देत. पिगमेंटेड किंवा थोडंसं डार्क स्पॉटवर तुम्ही फाउंडेशन अप्लाय केलं, त्यानंतर छान असा ब्लश जो की नॅचरल दिसेल असं. त्यानंतर मग लिपस्टिक अप्लाय केलेलं आहे
आणि त्यानंतर मग NYBचं हे जे काजळ आहे ते अप्लाय करते. इथे माझा लुक कंप्लीट झालेला आहे. बिफोर आणि आफ्टर तुम्हाला चेहऱ्यामध्ये फरक दिसतोय. त्यानंतर मी छान तयार झाले आणि त्याच्यानंतर मी ही त्यानंतरचे क्लिप्स इथे ऍड केलेले आहेत. चला तर मग आता जाऊ. गर्दी बघा ना, गर्दी. त्या क्रिसमस ट्री सोबत काढून घेण्यासाठी, फोटो काढून घेण्यासाठी लोकांची गर्दी. बाप रे, आज वाटायला लागलं यात्रा भरले, यात्रा सिटीमध्ये. सगळेजण ह्या ट्री सोबत फोटो काढून घेण्यासाठी पडले. कुठे बाबा आणि आरव दोघंही बसलेत. आता आरव येणार होता माझ्यासोबत कोवाडला, पण बाबा त्याला नको म्हणा लागल्यात जायला. त्यामुळे आता त्या दोघांचं काय ठरतंय माहीत नाही. आणि आरवला पण राजनंदिनीला भेटायचं वगैरे होतं. आता आधी तो नाही म्हणत होता, नंतर मग परत येतो म्हटला. आता बाबा आल्यानंतर बाबा लागले की कशाला ग बस, मी हाय इथं, असं तसं म्हणून. आता त्या दोघांच्या मध्ये काय ठरतंय माहीत नाही. जर येतो म्हटला तर त्याला घेऊन जावं लागणार मला, नाहीतर ह्यांना पण सुट्टी आहे. तर ते म्हणायला लागले नाही गेलास तरी काही प्रॉब्लेम नाही. मग आता बघू काय काय ठरतंय यांचं घरी जाईपर्यंत. नाही तर मी तोपर्यंत घेतलेतच. आता राजनंदिनीला परत 2 ड्रेस घेतलेत मी, आणि पप्पांना पण कपडे घ्यायचे होते, तर ते प्लस ह्यांना टी-शर्ट घ्यायचं होतं त्याला. आणि बाकी काय नव्हतं. बाकी अजून 2 गोष्टी आहेत घरात घ्यायच्या, तर त्या घेऊन जाणार. आता भूक लागली त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी खाल्लंय. आणि बाबांसाठी आणि आरवसाठी पण खायला घेतलंय काहीतरी, कचोरी घेतले. ते दोघं पण खातील. आता चहाचा टाईम झालाय. तर मग मला अजून जाऊन बॅग भरायचे. आणि गावी मम्मी बोलली की थंडी आहे आता, जरा मला कुठेतरी आज बरं वाटतं आणि ओके वाटलं, म्हणून म्हटलं जरा फिरून येऊ बाहेरून. मुंबईत एवढं काही वाटत नाही. म्हटलं ठीक आहे गावाकडे. त्यात मैत्रिणींचा अजून पण प्लॅन ठरतो, तर जाईपर्यंत ठरते की नाही हे माहीत नाही. माझ्या मैत्रिणी पण तुम्हाला बघायला भेटतील, जे मला वाटते ब्लॉग जेव्हा स्टार्ट केले तेव्हा त्या दिसल्या होत्या. तर तेही आहे. तर बॅग पण भरायची. आरव येणार असेल तर ते पण करायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि माझी तर फेऱ्या जास्त व्हायला, ह्या वर्षी तर खूप फेऱ्या झाल्या कोल्हापूरला. आणि बघू काय काय, मला माहीत नाही आता कोल्हापूरचं काय काय ठरते. फ्लॅटचं पण काम, सगळ्या गोष्टी खूप असं हे झालं आहे, त्यामुळे जाऊन तर यावं लागणारच आहे, पर्याय नाही असं झालं आहे. हळूहळू शेअर करेनच मी सगळ्या गोष्टी, पण तुर्तास सगळ्या गोष्टी आधी रॅपअप होऊ देत, मग बघूया. फायनली शॉपिंग तरी झाली. प्लस इतकी गर्दी आहे SRCला, इतकी गर्दी आहे. मी रविवारची सुद्धा इतकी गर्दी बघितली नव्हती. भयानक गर्दी, असं वाटायला लागलं यात्रा सुरू आहे. आणि आता मी निघालोय. बरोबर 5:30 वाजले. आरवसाठी उंदीर घ्यायचा होता, कारण त्याच्या नाटकामध्ये उंदराचं एक उंदीरच हवंय ना, नाटकाचं काहीतरी हातात. तो किती शोधला आम्ही प्रत्येक दुकानात. आता तिथं लोकल दुकानामध्ये बघूयात मिळाला तर. आणि आज त्याला घ्यायलाच लागणार आहे. तर मग निघूयात आता. कांजूरला गेल्यानंतर बोलते. आज करायची आपल्याला कोबीची भाजी. त्याच्या अगोदर चहा जरुरी आहे. बडंग खाऊन गेलेत बाबा आणि आरव. टाकायला ह्या मसुरा भिजत ठेवलं त्यानंतर टाकते. आणि ही आहे कोबी. तर ह्याची हे जे वरचं साल आहे ना, हे काढून घेणार. आणि आतला जो गर आहे तो पूर्ण, तो सगळा मी कुकरला शिट्टी करून घेतो. म्हणजे एक 4-5 शिट्टी होईपर्यंत शिजवून घेणार. पूर्ण शिजवून येतं. त्याच्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. हे सगळं आधी काढून टाकते. आरव आलं. उंदीर मिळालंच नाही. 4-5 दुकानं शोधलं आम्ही. टीचरला विचारलं कुठे मिळेल. आरवच्या प्लेला नाटकाला उंदीर पाहिजे. त्यांना मी 7-8 दुकानं जवळजवळ आज फिरलो असेल, पण उंदीर तो स्पेसिफिक, बाकी सगळे प्राणी होते, तर उंदीर म्हणून कुठे मिळालं नाही. अरे दुसरा उंदीरच नाही ना, प्राणी उंदीर मिळालंच नाही आम्हाला. खरा उंदीर पाहिजे काय? खरा उंदीर मिळू शकतो. घेऊन जाणार काय? तिकडे 2-3 वेळा. चलो हातपाय धुवून घे. चहा करते. आता एक काम करते, तेवढं सगळं आता काढून कुकरला शिटी काढून घेते. तेल ऑलरेडी मी एकदा ते दाखवलेलं आहे प्रोसेस. हाताला आपण नारळाचं तेल किंवा हे तेल ते किंवा खोबरेल तेल लावलं, कोणतंही लावलं तरी चालतंय. ते घेऊनच मग ते पूर्ण साल वगैरे कट करायचं आहे आपल्याला. त्याच्याशिवाय ते निघत नाही. चीक जो आहे तो हाताला लागतो, त्यामुळे ते काढून घेते आणि मग तुमच्याशी रेसिपी जी आहे ती शेअर करते. आल्यानंतर बाकीचं सगळं आवरले. त्यानंतर चहा वगैरे झाला. बॅग पण आता दोन्ही भरून ठेवल्यात. आरव येतो म्हणायला लागलाय, तर मग आरवलाही घेऊन चाललेले आहे.
आणि आधी नाही म्हटला तो, नाही मी पप्पांच्या सोबत राहतो. मग सचिनचं पण फिक्स झालं होतं आणि ते मित्रांच्या सोबत न्यू इयरसाठी म्हणजे हे करणार होते की आरव राहतो म्हटला म्हणून त्याच्यासोबत राहतो बोलले, तू जा एकटी. परत मग आरव म्हटला नाही मम्मी मी पण येतो, कारण राजनंदिनीची त्याला आठवण यायला लागले. म्हटलं ठीक आहे. मग सचिन म्हटलं की तुम्ही जा पुढे, माझं ऑफिस ऑलरेडी त्यांनी सुट्ट्या टाकल्या, ती सुट्टी चालू झाली की मी येतो म्हणून सांगितलं. बघू काय काय करतं, त्यांचा मूड चेंज झाला तर ते थांबतील. पण तुर्तास मी आणि आरव तरी चाललेलो आहोत. राजश्री आत्ताच फोन झाला आणि मम्मी एकदम अचानक म्हणायला लागली की मी खूप खुश आहे, खूप खुश आहे, कारण तिघं पण बाहेर आहोत आणि घरात पप्पा आणि मम्मी दोघंच आणि पप्पांची तब्येत तरी आता तरी खूपच असं हे झालंय. मग त्याच्यामुळे ते थोडंसं डोक्यात काय असं विचार यायला लागलं वेगवेगळे. आणि ते रात्री स्वप्न पण असं विचित्र पडलं होतं आणि थोडं टेन्शन पण आले. आणि त्याच्यावर मम्मी म्हणायला लागली की या आणि तिघं पण या वगैरे. मग ते ठीक आहे म्हटलं चला जाऊन तरी. आणि त्यामुळे ह्या वर्षी तरी भरपूरच हे झालं, कारण मम्मीचं पण जरा मानसिक असं ते टेन्शन तिला जास्त यायला लागले पप्पांच्यामुळे. पप्पांची पण तब्येत खूप खराब व्हायला लागली, सध्या तरी खूपच खराब झाली. आणि त्यामुळे आमच्या तिघांचं पण असं डोक्यात वेगवेगळं असं हे सुरू आहे. बॅक ऑफ माइंड किती आपण हॅपी राहण्याचं म्हणजे ठीक आहे, शो मस्ट गो ऑन आपण म्हणतोय, पण बॅक ऑफ माइंड काहीतरी सुरूच असते आपल्या, की खूप सारे विचार असे सुरू असतात. आता तुम्हाला तरी काय सांगून तरी त्या गोष्टीत समजल्या असतीलच. मग त्यामुळे ते असं वाटतं की चला टाइम मिळाला, आपल्याला वेळ मिळाला जाऊयात. त्यासोबतच जसं मी म्हटलं की फ्लॅटचं पण काम आहेच, त्यात पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि ॲट अ टाइम असं व्हायला लागले की खूप साऱ्या गोष्टी इकडून तिकडून कामाच्या पण आहेत, करिअरच्या पण आहेत, घरातल्या पण आहेत, इकडच्या बघायच्या तिकडच्या बघायच्यात. आणि ते कधी खूप स्ट्रेस आउट होऊन जातं. सगळ्याच गोष्टी आपण सांगत नाही. आणि मी जेवढं होईल तेवढं जे हॅप्पी मोमेंट्स आहेत किंवा जे इम्पॉर्टंट घडते आयुष्यातलं ते शेअर करण्याचा, लाईफस्टाईल ब्लॉगिंग म्हणजे शेवटी हेच आहे, तर ते शेअर करण्याचा प्रयत्न करते. राजनंदिनीला ॲज युज्युअल मी परत 5-6 ड्रेसेस घेतलेत, कारण आता लवकर वाढ होते तिची. तर म्हटलं ठीक आहे, मुलीची हाऊस तन्वी आणि राजनंदिनीमध्ये भागवून घ्यावी. पुढचं कुणी बघितले काय अजून गोष्टी ते तर झालंय. तिच्याच कपड्यांनी भरले मी, माझेच 2-3 ड्रेस आणि आरवचेच कपडे. माझं मला वाटतं मी 2 ते 3च ड्रेस घेतलेत फक्त, जे फक्त मेन कार्यक्रम आहे त्याच्यात घालण्यासाठी आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी. बाकी राजनंदिनीचं आणि आरवच्या ह्यानंच भरलेलं आहे सगळं बॅग, खाऊ वगैरे गावाकडे घ्यायसाठी. आणि मी एक छान सँडल म्हणण्यापेक्षा एक मला छान भेटले, हे एवढंच मी घेतलंय माझ्यासाठी, मस्त वाटले हे. आणि बाकी मग आरव आणि सचिनची खरेदी थोडीशी झाली आणि राजनंदिनीचीच. मम्मीला ते खायला इकडून एक चॉकलेट वगैरे असतं ते, पप्पांसाठी थोडं काहीतरी, विनूसाठी आवडते ते घेतलंय खायला. आणि आता त्या आवरल्या. आता चला भाजी आपण करूयात कोगलीची. वेळ झाली तर किती 8 वाजले, बाकीचं सगळं आवरले, भाजी तेवढं करायची आहे तर ती शेअर करते तुमच्याशी. साल काढल्यानंतर हे शिटा बहुतेक 5-6 घेतलं ते झाले, शिजले ते असे खूप बारीक करून घ्यायचे. आणि हे मसुरा भिजत टाकलेला, कांदा, टोमॅटो, तेल थोडं जास्त लागते, मोहरी टाकलं असेल. आता हे असं दिसतंय थोडं, हे आता बारीक करून घेणार आहे मी ह्याला चेचून. त्याच्या अगोदर कांदा टोमॅटोची फोडणी देते, म्हणजे ते कांदा चांगला हे होईपर्यंत ठेचून होते. हां, कांदा इकडे आणि याच्यासोबतच टोमॅटो जो आहे तो टाकतो. कढीपत्ता नाही टाकत, टाकायचं. आता हे असंच ठेवते थोडा वेळ, कांदा वगैरे तेलात चांगला होऊन जाईल, शिजवून ठेवते. आणि तोपर्यंत इकडे हे जे आहे ना हे सगळं हे करून झिजते नाही. टोमॅटो हे झाले, चांगला मेल्ट झालं. त्याच्यामध्ये मसूर जे त्या टाकते मी, थोड्या आधी टाकलं.
त्याच्यानंतर हळद, चिमूटभर नाही, जास्त टाकते हळद. कांदा लसूण मसाला नेहमी तसंच म्हणतात ना, हळद चिमूटभर म्हणून म्हटलं. आपण थोडा जास्त टाकतोय. काही थोडी छान अशी झणझणीत झाली भाजी की मस्त वाटते. आणि मीठ. खूप जणी सारखं सारखं विचारतात मीठ कोणतं वापरतेस. सैंधव मीठ वापरते मी. आता थोडंसं हिंग, आणि आता हे सगळं मिक्स करते अगोदर. आणि यामध्ये हे जे ठेचलेलं पूर्ण कोगली आहे, आम्ही कोगलीच म्हणतो, तुमच्या भाषेत काय म्हणतात ते सांगा. ती सगळी आता मिक्स करायची. परतवून 10 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचं. पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही. ऍक्च्युली ही ना तू मसुरा घातलीस ना, काळे वाटाणे पण घालतात. चांगली होते. त्याला वेळ लागते काळे वाटाणे, ते शिजवून टाकायला पाहिजेत. मसुरा कशा लवकर शिजतो. तर इथे आता सगळं छान असं मिक्स करून झालंय आणि 10 मिनिटासाठी मी मस्त वाफेवर शिजवून घेते. मग आपली कोगलीची जी भाजी आहे ती तयार झाली. मिनिटानंतर इथे छान अशी फणसाची भाजी तयार झाली. इथे बघते, मस्त लागते भाकरी बरोबर खाताना, खूपच छान. आता आम्ही खाऊन घेतो. आता आपला व्लॉग एंड करण्यात येणार तर आहेच, पण एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे कालचा जो व्हिडिओ होता आपला, कालचा म्हणजे परवाचा, तर त्याच्यावरती एक कमेंट फार छान आली आणि ती होती शारदा पायर यांची. तर ती काय बोलल्या होत्या, हाय धनश्री, 2024 साठी एक सेविंग चॅलेंजचा व्हिडिओ बनव. तुला खूप गृहिणी फॉलो करतात, त्यांना खूप उपयोगी होतील. आम्ही सांगितलं तर कोणी ऐकत नाही, बट तुझं निदान 100 बायकांनी ऐकलं तरी खूप फायदा होईल. हे खूप छान वाटलं. तर माझ्या डोक्यात काय आलं, आता हे सगळ्यांसाठीच लागू होईल असं विचार केला. कारण काही जणी वर्किंग आहेत, काही जणी घर सांभाळत आहेत, काही जणी दोन्ही, म्हणजे सगळ्याच गोष्टी. तर प्रत्येकासाठी लागू होईल असा एक नियम, म्हणजे स्वतःवरती करून घेतो, मी तरी करणारच आहे, की महिन्याभराचा जे आपलं उत्पन्न आहे घरचं, म्हणजे नवरा बायकोंचं मिळून जे उत्पन्न आहे, तर त्यातला जो 10% भाग आहे ना, तर तो बाजूला काढायचा दर महिन्याला. आता समजा 50,000 असेल तर 5,000च होतात ना, 5,000 बाजूला असे महिन्याला काढायचे. तर समजा माझं 50,000 असेल तर मी 5,000 काढणार. नवऱ्याला पण तेच सांगायचं, तुमचं असेल तर तेवढं फक्त. आणि ते कुठल्या गोष्टीसाठी नाही, म्हणजे घरातल्या कुठल्या गरजांसाठी नाही किंवा घरातल्या कुठल्या अशा वस्तू घ्यायच्यात म्हणून नाही, ते आपल्यासाठी. आणि वर्षाच्या शेवटी मग समजा एक ठरवलं आपला, माझं उत्पन्न 50,000 झालं, तर त्यातले 5,000 काढले, तर वर्षाच्या शेवटी ते होते 60,000 रुपये. मग त्या 60,000 रुपयेमधून तुम्हाला जे हवं आहे ते करायचं. म्हणजे समजा तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर ट्रॅव्हलिंगसाठी करू शकता. तुम्हाला त्या 60,000 मधून स्वतःला काही दागिना करायचं असेल ते करू शकता. मुलासाठी काही करायचं असेल, मुलीसाठी, घरच्यांसाठी, किंवा घरात एखादी वस्तू आणायची असेल तर असं काही. पण ते आधीच नाही ठरवायचे की मला ही वस्तू घ्यायची आहे म्हणून मी एवढे करणार, असं नाही. तुमचं जे कुठलं महिन्यातलं इन्कम असेल तेवढं बघा, जमलं तर करा. म्हणजे मला तरी असं वाटतं की एक 10% रक्कम बाजूला काढा. जरी 20,000 असेल तर 2,000. मग ते वर्षाच्या शेवटी ती गोष्ट तुम्ही कुठल्याही तुमच्या कुठल्याही, म्हणजे तुमचं जे काही तुम्हाला करायचं असेल त्या गोष्टी, त्या साठलेल्या पैशातून, तर ते तुम्ही करू शकता. आधीच विचार करू नका की ह्या पैशात तुम्हाला हे करायचं, मग ते स्ट्रेस येतो. फक्त काढायचं, जमल्यास काढत. मग आता मी तरी ठरवले की 10%, पण तुम्हाला असा एखादा टक्का ठरवा की 5% काढायचे, 4%, 2% रक्कम ज्यांना जेवढी जमते तेवढी काढा, जेणेकरून आपला सेव्हिंग होईल आणि एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला ती वापरता येईल रक्कम. आणि अशा पेटीत टाका की जिथून ती उघडता येणार नाही पेटीने. तर आपण जसं टाकतोय सेव्हिंगला आणि सारखं काढून दमले आता एवढे जमले असं होतं. एखाद्या पिगी बँक वगैरे टाईपमध्ये करा, म्हणजे एक वर्षभराचा आपला साठवणूक त्याच्यामध्ये होईल. तर ही एक छान कल्पना दिली आणि थँक्यू शारदा. मी हे पोहोचवलेलं आहे बायकांच्यापर्यंत. आता पुढच्या वर्षाच्या एंडिंगला आपण विचारू की कुणाकुणाचे किती साठले म्हणण्यापेक्षा कुणी साठवले आणि त्यातून काय केलं. तर मग ह्या नोटवरती आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपतो. परत एक छानसा व्लॉग घेऊन मी हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय.